तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते मल्हार आणि नुपूर पासून. तर आता इथे मल्हार खूप वैतागलेला असतो नुपूरमुळे आणि आता तो म्हणत असतो की मी खूप रागावलोय तुझ्यावर. सर थांबा थांबा थांबा. ठीक आहे बासुंदी नाहीतर निदान दुसरं काहीतरी खाऊन जा. मी करू का तुमच्यासाठी? उपाशी पोटी जाऊ नका प्लीज असं म्हणते ती. मी म्हंटल ना इतक्या सहजासहजी नाही जाणार आहे माझा राग असं म्हणून तिथून चिडून निघून जातो आता मल्हार. नुपूरला खूप जास्त त्रास झालेला असतोय सगळ्या गोष्टीचा. तर आता तायडी बघते आणि तिला खूप जास्त आनंद झालेला असतोय सगळ्या गोष्टीचा. तर आता हसत येते तायडी. असं म्हणतात त्या. कशी ग आमची नुपूर? किती प्रयत्न केले पण काहीच उपयोग झाला नाही. कसं असतं ना नातं एकदा बिघडलं रुळावरून सरकलं तर परत लवकर ट्रॅकवर येत नाही असं म्हणते ती. तर नुपूरला मात्र खूप जास्त राग आलेलाच असतो तायडीचा. नातं आपोआप तुटत असेल ना तर ठीक आहे पण कुणीतरी मुद्दा नातं तोडण्याचा प्रयत्न करत असेल ना तर त्याचा वेगळा अर्थ लागतो. फरक आहे त्यात असं म्हणते नुपूर. हो ना असं म्हणते आता तायडी. बघ ना तूप आपोआप नसलं काय किंवा कुणी त्याच्यामध्ये मिठाचा आखडा टाकला काय ते फसतच. तर आता हसते नुपूर. काय करायचं तुमच्या ओव्हर कॉन्फिडन्सचा? कमाल वाटते मला असं म्हणते नुपूर. तू काहीच नाही करू शकत कारण ते इनबिल्ट आहे. मला जे हवंय तेच घडणार आहे हे मला माहिती आहे म्हणून हा कॉन्फिडन्स असं म्हणते तायडी. रिझल्ट लागायला अजून खूप वेळ आहे मॅडम. इतक्यात सेलिब्रेट करू नका असं म्हणते नुपूर. मला माहिती आहे रिझल्ट काय लागणार आहे ते. बासुंदी केलेस असं म्हणते तायडी. पिऊन घे. तर आता तायडे निघून जाते बघा प्रेक्षक हो तिथं. नुपूर मात्र खूप जास्त वैतागलेली असते. तर आता मल्हार काम करत बसलेला असतो आपल्या खोलीमध्ये. तर आता तेवढ्यातच नुपूर त्याच्यावरती कागदाचं विमान फेकते. तुमच्यापर्यंत पोचायला एअर कुरिअर करावं लागलं. थोडं अर्जंट काम आहे. वाचा वाचा असं म्हणते नुपूर. तर आता त्याच्यामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक नुपूरने. हँडसम मुलाच्या चेहऱ्यावर राग नाही स्माइल जास्त सूट होते. सो पटकन राग सोडा. तुमची इमेज कन्सल्टंट असं लिहिलेलं असतं त्याच्यावर. बघा तुम्ही हसताय असं म्हणते नुपूर. मी आता पाहिलं तुम्ही हसताय. तुम्ही पुन्हा हसला असं म्हणते नुपूर. स्क्रीनवर दिसलं मला काहीतरी म्हणून हसलो मी. उगाच गैरसमज करून घेऊ नकोस असं म्हणतो मल्हार. चुकून हसलात तसा चुकून रागही सोडा ना असं म्हणते ती. 2 मिनिटं बोलायची येतो तुमच्याशी असं म्हणते ती. वेळ नाही आहे माझ्याकडे आता असं म्हणतो मल्हार. थोडा अर्जंट आहे. उद्याची अपॉइंटमेंट द्याल? नाही उद्या खूप बिझी आहे मी असं म्हणतो मल्हार. मग परवाची अपॉइंटमेंट द्या असं म्हणते नुपूर. परवाचे तर अजून वेगळेच प्लॅन आहेत असं म्हणतो मल्हार. काय हो सर असं म्हणते नुपूर. परवा परत असंच बोलाल मग असं म्हणते नुपूर. पॉसिबल असं म्हणतो मल्हार. बरंच रेअर पुस्तक आहे कुठे सापडेल असं म्हणत असते नुपूर काहीतरी मनातल्या मनात. आणि मल्हारला ते ऐकू येत असतं. कुठलं पुस्तक हवंय तुला असं म्हणतो मल्हार. नवराचे राग घालवण्यासाठीचे टिप्स असं म्हणते ती आणि हसते ती. काय बालिशपणा आहे असं म्हणतो मल्हार. असे जोक्स मारशील ना तर तू पेनाल्टी बसेल ना तुला. बी सिरियस कारण मी अजूनही रागवलोय. सो केअरफुल असं म्हणतो मल्हार. तर आता तो आपला लॅपटॉप ठेवतो. तर आता तो निघून जातो तिथून. ठीक आहे मग मी पण दुसरा उपाय शोधून ठेवते. आधीच सांगून ठेवते हा. तर आता इथे रात्रीची वेळ झालेली असते. तर आता सगळे डिनर टेबलवर जेवण करत असतात. तर आता इथे संजना जेवण वाढत असते सगळ्यांसाठी. तर मावशी डाळ असं म्हणत असते संजना. नको नको असं म्हणत असतात रेवती मावशी. मग भाजी देऊ का असं म्हणते संजना. नाही घेते मी असं म्हणते मावशी. मल्हारला मात्र राग आलेला असतो बघा प्रेक्षक संजनाचा. संजना असं म्हणते तायडी. या घरात तू इतकी कम्फर्टेबल झाली आहेस हे बघून खरंच खूप छान वाटलं असं म्हणते तायडी. तर जियाला अजिबात आवडत नाही. आपलं घर समजून राहा अशीच असं म्हणते तायडी. आता नुपूरच तुला इथे घेऊन आले म्हटल्यावर काही प्रॉब्लेमच नाही असं म्हणते तायडी. तर आता मल्हार जेवण करत असतो ते सोडतो बघा प्रेक्षक. तेवढ्यात संजना त्याच्या दिशेने येते. तर आता ती त्याला वाढण्यासाठी येते. मल्हार डाळ असं म्हणते ती. जेवण झालंय माझं असं म्हणतो मल्हार. आणि झालं नसतं तरी नुपूर आहे मला जेवण वाढायला असं म्हणतो मल्हार. ही सगळी नाटकं करायची काही गरज नाही असं म्हणतो मल्हार. असं म्हणते संजना. ह्या घरात शांतपणे जेवता पण येणार नाही का? सतत टेन्शन सिरियसनेसचं वातावरण आहे असं म्हणतो मल्हार. किती इरिटेटिंग आहे फ्रस्ट्रेटिंग आहे सगळं आणि किती दिवस हे सहन करायचं आणि कशासाठी असं म्हणतो मल्हार. मल्हार सर असं म्हणत असते नुपूर. तर आता मल्हार चिडतोने म्हणतो नुपूर प्लीज संजनाला इथे ठेवून घ्यायचा तुझा डिसिजन होता असं म्हणतो तो. ऐकलं ना मी तुझं. आता काय बोलायचं असं एक्सप्रेस व्हायचं हे प्लीज माझ्यावर सोपून दे प्लीज असं म्हणतो मल्हार. तायडीला खूप जास्त राग आलेला असतो मल्हारचा. पडली आणखीन एक ठिणगी पडली असं म्हणते तायडी. मल्हार चिडचिड का करतोयस तू? संजनाने फक्त तुला विचारलं काय वाढू का म्हणून. ती तर फक्त तुला सर्व करायला आली होती ना. तू का नुपूर आणि संजना दोघींवर चिडतोयस असं म्हणते तायडी. मला आता इथे काहीच डिस्कशन करायचं नाही असं म्हणतो मल्हार. ओके असं म्हणतो तो. तर आता तेवढ्यातच त्याला कॉल आलेला असतो. हॅलो असं म्हणतो मल्हार. हा असं म्हणतो तो. नाही काय तर बोलत असतो तो आता फोनवरती. तेवढ्यात संजना ड्रामा करते आणि पळत पळत जाते तिथून रडत रडत. तर आता तायडी म्हणते मला ना प्रश्न पडलाय आता. तुला पण पडलाय का ग असं म्हणते तायडी. कसला प्रश्न असं म्हणते रेवती मावशी. बघ ना संजनामुळे किती चिडचिड करतोय आपला मल्हार असं म्हणते तायडी. एक वेळ नुपूर संजनाची बाजू घेते आणि एक ठिकाणी ह्याला त्रास होतो. नुपूर तू सांग मला तू संजनाला घरामध्ये अंड्यामुळे झालंय का सगळं असं म्हणते तायडी. नाही ग
मला माझ्या मल्हारची खूप काळजी वाटते असं म्हणते तायडी. आधीच त्याने खूप त्रास सहन केलाय, आता नको हे असं म्हणते तायडी. तर आता मुद्दाम ड्रामा करत असते बघा प्रेक्षक हो तायडी हे सगळं बोलून, कारण आता इथे तायडीनेच आणलेलं असतं ना संजनाला, तर मुद्दाम बरोबर दाखवत असते की तिला संजना आवडत नाही, मात्र आतनं तिला सपोर्ट करत असते ती. तर आता सगळेच अर्धवट जेवण सोडून जातात बघा प्रेक्षक हो. मला काही कळत नाहीये म्हणून मी तुला स्पष्टच विचारते असं म्हणते रेवती मावशी नुपूरला. का करतेस हे सगळं? मुद्दाम करतेस ना? मल्हारला त्रास व्हावा, तो या सगळ्यातनं बाहेर पडूच नये म्हणून मुद्दाम तू संजनाला इथे ठेवून घेतलंस ना? कारण संजनाबद्दल तुला जिव्हाळा वाटावा, पुळका यावा असं काहीच नाही झालंय असं म्हणते हिरी. यासाठी मला काहीच कारण दिसत नाही मग असं म्हणतात त्या. मावशी पण असं म्हणून सांगत असते नुपूर, तर तेवढ्यातच मावशी पण निघून जातात. तर आता जिया तेवढीच असते तिथे. वहिनी असं म्हणते जिया, आय एम विथ यू असं म्हणते जिया. हे बघ तू जे काय करतेस ना त्यामागे तुझा काहीतरी चांगला हेतू आहे मला माहिती आहे असं म्हणते जिया. तू ममाकडे दुर्लक्ष कर असं म्हणते जिया. हा तर हो असं म्हणते नुपूर. तर आता इथे मल्हार आपल्या खोलीमध्ये गेलेला असतो, तर आता संजना रडत येते त्याच्याकडे आणि म्हणते मल्हार प्लीज माझं ऐकून घेशील का? तू का आलेस इथे असं म्हणतो मल्हार. तुझं काही ऐकायची इच्छा नाहीये मला. मल्हार प्लीज विश्वास ठेव माझ्यावर, मला तुला फसवायचं नव्हतं रे, मी खरंच प्रेम करते तुझ्यावर असं म्हणते संजना. संजना मला हे सगळं ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाही असं म्हणतो मल्हार, कारण तू माझा पास्ट आहेस, पेनफुल पास्ट असं म्हणतो मल्हार. पास्ट परत येत नसतो कधीच असं म्हणतो तो. कसं समजावू तुला असं म्हणते संजना. आपलं लग्न मोडावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती खरंच असं म्हणते ती, पण त्या सिच्युएशन मध्ये माझं काही चाललं नाही असं म्हणते ती. हे सगळं ऐकण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही असं म्हणतो मल्हार. सो प्लीज गेट लॉस्ट असं म्हणतो मल्हार. तेच सांगायला आले मी असं म्हणते संजना. ज्या नुपूर आणि तुझ्यामध्ये जे प्रॉब्लेम्स होत आहेत ना ते बघवत नाहीत मला असं म्हणते संजना. जातीये मी असं म्हणते संजना. विक्रांतच माझी डेस्टिनी आहे असं म्हणते संजना. माझं डेस्टिनी जर त्याच्या हातीच लिहिलेलं असेल तर आय हॅव टू फिक्स इट. मला तुमच्या संसारामध्ये लुडबुड करायची नाही असं म्हणते ती. मी जाते असं म्हणते ती. संजना असं म्हणतो मल्हार. तर आता तो उभारतो. मी तुला कुठे नाही जाऊ देणार असं म्हणतो मल्हार, कारण ही नुपूरची इच्छा आहे आणि माझी इच्छा विचारशील तर मला तुला इथून हकलून द्यावं असं वाटतंय. नुपूरच्या इच्छेपेक्षा मला काहीच मोठं नाही संजना असं म्हणतो तो. फॉर द सिम्पल रिझन माझं तिच्यावर खूप प्रेम आहे असं म्हणतो मल्हार. शी इज माय लाईफ. तर आता मल्हार निघून जातो तिथून. तर आता संजनाला खूप वाईट वाटत असतं हे सगळं ऐकून, आणि आता नुपूर सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक कॉन्व्हर्सेशन. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे संजना असं म्हणते नुपूर संजनाला. तर आता संजना रडत जाते बघा प्रेक्षक तिथून. तर आता संजना आपल्या खोलीमध्ये आलेली असते रडत रडत. खूप जास्त रडत असते आता संजना दरवाजा बंद करून. तर ती आरशासमोर येते आणि थांबते आणि रडत असते खूप. तर आता संजना परत हसायला लागते, कारण तो सगळा ड्रामा असतो ना तिचा बघा प्रेक्षक हो. तर आता ती जोरजोरात हसायला लागते. संजना तुला तुझ्या या रिसेंट चेहऱ्याचा किती फायदा होतो ना. ग्लिसरीन वापरून डोळ्यात अश्रू आणले की समोर कुणी असू दे त्याला तुझी दया आलीच पाहिजे असं म्हणते संजना. काय कमाल ऍक्टिंग करतेस यार तू, शाबासकी देत असते स्वतःला, फॅन आहे मी तुझी असं म्हणत असते स्वतःला. आता ह्याच इमोशनल ऍक्टिंगमुळे नुपूर आणि मल्हार मध्ये भांडणं होणार आहे तसं म्हणते संजना. नाटक आता रंगात आलंय. ह्या घरातल्या सगळ्यांना तू एक गरीब बिचारी विक्रांतचा त्रास सहन करणारी भोळी भाबडी संजना वाटतेस. तर आता संजना समोर ड्रॉअर मध्ये काहीतरी ठेवलेलं असतं, तर आता ती बाहेर काढते. तर तो चाकू असतो बघा प्रेक्षक हो. तर ती आता सुरमा भरून घेते आपल्या डोळ्यांमध्ये त्या चाकूने. नाटक होते, पण तुमच्या नात्याचा जीव घ्यायची माझी इच्छा अगदीच खरी आहे. नुपूर आणि मल्हारच्या नात्याचा दी एंड करणार आहे मी आता असं म्हणते संजना. तर आता खूप जोरजोरात हसत असते ती. फक्त एकदा मल्हार पूर्णपणे माझ्या बाजूने होऊ देत, मग त्या तायडेलाही अलगदपणे बाजूला करणार आहे मी असं म्हणते संजना. मग कळेल सगळ्यांना की या स्टोरीची खरी हिरोईन ती नुपूर नाही, ही संजना आहे असं म्हणते संजनाने हसायला लागते ती. असं म्हणते संजना. तर आता इथे सकाळ झालेली असते. तर आता मल्हार आंघोळ करून आलेला असतो. तर आता तो बघतो, तर आता नुपूर तिथेच जजचं गेटअप करून बसलेली असते. तर आता मल्हारला तिच्याकडे बघून खूप हसायला येतं, कारण ती आता सगळे खोटे केस वगैरे सगळं सेटअप करून बसलेले असते ना प्रेक्षक हो. हे काय असं म्हणतो मल्हार. सायलेन्स इन द कोर्टरूम प्लीज. कोर्टाची कारवाई सुरू करा असं म्हणते नुपूर. आरोपी नुपूर खानविलकर विरुद्ध फिर्यादी मल्हार खानविलकर. आरोपीने स्वतःची बाजू कोर्टासमोर ठेवावी असं म्हणते नुपूर, आणि आता ती उभारते. तर आता ती समोरून थांबते मल्हारच्या. माय लॉर्ड असं म्हणते नुपूर. आरोपींचा फक्त एवढंच म्हणणं आहे की संजना देशमुखला आमच्या घरात थोड्या दिवसांसाठी ठेवून घ्यावं असं म्हणते नुपूर. तर मल्हार हसत असतोय सगळं बघून. त्यावरून फिर्यादी एवढे चिडलेत की ते बोलतच नाहीयेत माझ्याशी, आणि एवढे रागावलेत की माझं एक्सप्लेनेशन सुद्धा ऐकत नाहीयेत. हा अन्याय माझ्यावर असं म्हणत असते ती. तर आता जाऊन बसते ती जजच्या खुर्चीवरती. परत मिसेस नुपूर खानविलकर, कोर्टाची दिशाभूल करून सहानुभूती मिळवण्याची प्रयत्न करू नका असं म्हणते ती. लक्षात ठेवा तुम्ही आरोपी आहात, फिर्यादी नाही. आणि दुसरी गोष्ट, थोडा गोड चेहरा आहे तुमच्या नवऱ्याचा, हे फिर्यादी रागावलेत त्याचा पुरावा आहे तुमच्याकडे असं म्हणते ती. तर आता परत दुसरीकडे येऊन थांबते नुपूर, आणि आता ती बोलायला लागते. तर बघा प्रेक्षक नुपूर ही जज आणि एका ठिकाणी फिर्यादी दोन्ही बाजू प्ले करते बघा प्रेक्षक. तर आता इथे नुपूरच्या अवतारात त्याने म्हणते चेहरा तर गोडच आहे त्यांचा, पण रागावतात ना तेव्हा ते म्हणजे ते आता रागावलेले दिसत नाहीत, पण ते बोलतच नाहीत ना माझ्याशी मिलॉर्ड असं म्हणते नुपूर. तर आता इथे ताडीला दाखवलंय. तर आता ती खेळत असते आणि आता ती एम करत असते एका डाटवर.
तर आता तेवढ्यातच तिची आई बाबा येतात आणि तिची आई म्हणायला लागते ताडी ताडे म्हणून आणि टाळा वाजवत असते ती. ताडे तुला माहितीये का काल काय मजा आली ना त्या नुपूरने संजनाला घरात आणल्यापासून मल्हार कसा खवळलाय ना एकदम असं म्हणते ती. अगं काय म्हणत होता माहितीये काल ह्या घरात काही शांतताच नाही नीट खाता येत नाही नुसतं टेन्शन टेन्शन मला तर मज्जा आली तुला मज्जा आली असं म्हणते ताडीचे. रेवतीने सुद्धा नुपूरला खूप झापलंय असं म्हणतो तिचं बाबा. मजा आली ना खूप असं म्हणते ताडी. हो खूप असं म्हणते ताडीची आई. आई तिथे जरा उभी राहा असं म्हणते ताडी. ए असं म्हणते तिची आई. तिची आई जाऊन थांबते त्या दाट समोर. अहो या ना फोटो काढते ताडी या ना असं म्हणते तिची आई. आता ती थांबलेली असते तर ताडे निशाणा करणार असते तिच्या आईवरती. तर आता तिचा बाबा बघतो ताडीकडे आणि त्याला खूप भीती वाटते. पुरावे कुठे आहेत कोर्टात पुरावे लागतात मिसेस खानविलकर असं म्हणते नुपूर एस जज. तर आता नुपूर परत आपल्या अवतारात येते आणि म्हणते पुरावे आहेत मी लॉर्ड. पुरावे नाही आय विटनेस आहेत माझ्याकडे असं म्हणते ती. मी लॉर्ड आरोपी खोटं बोलतोय त्यांच्याकडे एकही आय विटनेस नाही असं म्हणतो मला. आय विटनेस आहे हे टेबल तो लॅम्प हा सोफा तो बेडशीट आजच चेंज केले मी असं म्हणते नुपूर. एवढे सगळे आय विटनेसेस आहेत ना माझ्याकडे असं म्हणते ती. मी लॉर्ड या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत हे आय विटनेस कसं काय असू शकतात असं म्हणतो मला. तर आता जज होते परत नुपूर. ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. आरोपीने एवढे पुरावे सादर केलेत आणि फिर्यादी कोर्टामध्ये हसू आवरू शकत नाही त्यामुळे हे कोर्ट मी लॉर्ड मी हसतोय याचा अर्थ असा नाही होत की मला आरोप मान्य आहे असं म्हणतो मल्हार. मला आरोप मान्य आहे असं का वाटतंय तुम्हाला सगळ्या गोष्टी निर्जीव आहेत त्या कसा आय विटनेस असू शकतात असं म्हणतो तो. त्यामुळे माझी कोर्टाला विनंती आहे तुम्ही आरोपीला कारावासाची शिक्षा द्यावी आणि तिथे माझा राग सहन करावा लागेल असं सुनवा त्यांना. थँक्यू असं म्हणतो मल्हाराने जातो तिथून. पण असं म्हणत असते नुपूर. तर आता इथे निशाणा बनवत असते ताडी त्यावरती. काय वेड बीड लागले का काय तुला असं म्हणतो तिचे बाबा. आता आवाज फुटला डायनिंग टेबलवर कुठे फुटला होता आवाज असं म्हणते ती. तेव्हा नाही बोलता आला काही असं म्हणते ताडी तिच्या आईला. तिकडे काय मजा आली इथे येऊन सांगताय मला इथे बोला जरा शेवटी मला बोलायची वेळ आणली तुम्ही असं म्हणते ती. माफ कर का असं म्हणते तिची आई. त्या गोष्टीची माफी नसते आई असं म्हणते ताडी. माफी नाही असं म्हणत असते तिची आई. तोंड दिले ना तेव्हाने मग बोलायचं लगेच ह्याचा उपयोग होतो आपल्याला असं म्हणते ताडी. तिथे गप बसलात तुम्ही शेवटी मी रेवती समोर हिनगी टाकली असं म्हणते ताडी. आता त्याचा बनवा कसा भडकेल हे तुम्ही बघा असं म्हणते ताडी. बघतो असं म्हणतो तिचा बाप. बघतो नाही बघाच नाही तर पुढच्या वेळेला डायरेक्ट असं म्हणते ताडी. नको लागेल ना मला असं म्हणते ती. मी बोलते ना मी रेवतीशी बोलते नंतर असं म्हणते तिची आई. नंतर नाही अगं आता बोल चल असं म्हणतो तिचा बाबा. आणि आता दोघे आई बाबा तिचे बाहेर जातात. एक गोष्ट हे बरोबर नाही करू शकत असं म्हणते ताडी. यांची मुलगी आहे की हीच माझी मुलं आहेत हेच मला कळत नाही असं म्हणते ताडी. मूर्खच आहेत हे दोन्ही. तर आता ताडी परत खेळत असते दाटवरती. संजना झालं का गाण पटकन असं म्हणते रेवती मावशी. तर आता इथे संजना स्वयंपाक करून आणते. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवून दिली होती ना ती ऑर्डर असं म्हणतो मल्हार. आम्ही पाठवलेला मेल जर तुम्ही नीट वाचला असतास ना तर हे सगळे प्रश्न पडलेच नसते तुम्हाला असं म्हणतो मल्हार. तर आता संजना येते मल्हारकडे. तर आता इथे संजना वाढायला येते त्याला. तर आता मल्हार म्हणतो मला एकदा सांगितलेलं कळत नाही का. तर आता इथे रेवती मावशी वाढ न असं करत असते बघा प्रेक्षक संजनाला. किती वेळा ती चूक करणार तुम्ही असं म्हणतो मल्हार. नकोय मला असं म्हणतो मल्हार संजनाला. एक्सप्लेनेशन नको आहेत मला असं म्हणतो मल्हार. तर तो फोनवर बोलत असतो. मल्हार अरे थोडंसं खाऊन घे बघू असं म्हणते रेवती मावशी. बघूया नंतर असं म्हणतो मल्हाराने फोन ठेवतो तो. तुला भूक लागली असेल ना असं म्हणते रेवती मावशी. मला राग आला तर भूक नाही लागत असं म्हणतो मल्हार. तर आता तो खूप जास्त चिडलेला असतो. तर आता तो निघून जातो तिथून. मल्हार अरे असं काय करतोय असं म्हणते रेवती मावशी. तर आता परत ड्रामा करते संजना आपला रडायचा. तर आता ताडेचे आई बाबा मात्र एकमेकांकडे बघत असतात. रेवती मल्हार खूप डिस्टर्ब झाला असं नाही वाटत तुला असं म्हणतात तिचे बाबा. हो ना घरात काय चाललंय ना तेच कळत नाही मला असं म्हणते रेवती मावशी. सगळं माझ्या विचारांच्या पलीकडे आहे असं म्हणते ती. मावशी हे सगळं माझ्यामुळे होते असं म्हणते संजना. मला काल रात्री निघून जायला हवं होतं. अगं पण नुपूरचा हट्ट होता म्हणून मल्हारने मला इथे राहू दिलं. या सगळ्याचा मलाही खूप जास्त त्रास होतोय असं म्हणते संजना. मी आलेच असं म्हणून संजना निघून जाते तिथून. संजना असं म्हणत असते रेवती मावशी. एक गोष्ट मला अजिबात पटलेली नाही. तुला पटले काय सांग असं म्हणतो ताडेचा बाबा. जर मल्हारने संजनाला स्पष्टपणे सांगितलेलं होतं की घरात निघून जा मग नुपूरला संजनाला घरात ठेवून घ्यायचा अट्टहास का असं म्हणतात तिचे बाबा. हा प्रश्न मलाही पडला असं म्हणते रेवती मावशी. हा प्रश्न तर आपल्याला पडून चालणार नाहीये. कुणीतरी असं बघा जो नुपूरला स्पष्टपणे जा विचारेल असं म्हणतो. अगदी बरोबर आहे. तर तिची मनमानी वाढतच जाईल ग असं म्हणते ताडीची. अगं नवऱ्याच्या बाजूने उभं राहायचं एवढं साधा कळत नाही तिला. काय विचित्र वागते ती. आणि संजना आल्यापासून तिचं वकील पत्रच घेतलंय तिने असं म्हणते ताडीची. मला असं वाटायला लागलंय की संजनाचा वापर करून नुपूर मल्हारला मुद्दामून त्रास देते असं म्हणतो ताडीच बाबा. हो ना किती त्रास होतोय ग मल्हारला. पाहिलंच ना न खातच गेला निघून. मला तर असं वाटतंय ना हे सगळं नुपूरचं जे काय वागणं आहे ना हे बघून मला अजिबात वाटत नाही की तिला तिच्या नवऱ्याची काय काळजी आहे असं म्हणते ताडीची आहे. हो खरंच असं म्हणतो ताडीच बाबा. रेवती मावशीला खूप जास्त राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे समजा बघूया तर एकामध्ये काय ते. तर आता इथे पार्टी करत असते तायडी आणि संजना. तर दोघे ड्रिंक्स घेत असतात. तायडीचा प्लॅन एकदम परफेक्ट असतो असं म्हणत असते तायडी. आपल्या त्या किडनॅपिंगच्या ड्रामानंतर सॉलिड विश्वास आहे हा नुपूरचा माझ्यावर असं म्हणते संजना.
तर आता इथे नुपूर आणि मल्हारला दाखवलंय. तर आता मल्हार म्हणत असतो माझा संजनावर अजिबात विश्वास नाही. तर आता नुपूर म्हणते माझाही. काय असं म्हणतो मल्हार, मी विश्वास ठेवला तिच्यावर म्हणून ते गाफील राहणार आणि मग तिचा गेम तिच्यावरच उलटवणार मी, असं म्हणते आता नुपूर. तर बघा प्रेक्षकावर रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. आता प्रेक्षक अजून एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.